तरुणी एका महाविद्यालयात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती। एका तरुणासोबत तिचं प्रेमसूत जुळलं होतं। दोघांनी जगण्या मरण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या, पण संशयाच्या डंखानं प्रियकराच्या मनात सुडाचं विष पेरलं आणि प्रेयसीवर अफाट प्रेम करणाऱ्या या प्रेमवीरानं रक्ताचे पाट वाहिले। ही रक्तरंजित प्रेम कहाणी पुण्यातील हाय प्रोफाईल परिसरात घडली आहे, ज्याने प्रेमाची विखारी बाजू पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे। नमस्कार, मी गिरीश गायकवाड 100 सावधान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। पहा हा स्पेशल रिपोर्ट, प्रेमा तुझा रंग कसा। नात्यात गाठ, प्रेमाची वादळवाट। प्रेयसीचा चिरला गळा, चारित्र्याच्या संशयाचा कळवळा। भाड्याच्या खोलीत प्रेयसीवर वार, कडी ठोकून प्रियकर फरार। झाला प्रेमभंग तर आत्महत्येचा चंग। प्रेमा तुझा रंग कसा। हा फोटो पहा। सुंदर, सुशील, हरहुन्नरी आणि स्कॉलर सोनाली भिंगार दिवे आता या जगात नाहीये। तिचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील नरे परिसरात एका खोलीत सापडलाय, ज्यानं परिसरात एकच खळबळ माजली। तर पालकांना दुःख अनावर झालंय। मूळची कराडची राहणारी सोनाली एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती। मंगळवारी 3 वाजता तिनं घर सोडलं। शिवजयंतीपासून ती बेपत्ता असल्याची तक्रार पालकांनी पोलिसांकडे नोंद केली। अखेर ज्याची भीती होती तेच घडलं। इंजिनिअरिंग कॉलेज आपलं झील कॉलेज येथे इंजिनिअरिंग करत होती आणि त्यानंतर त्याला जो सोमेश घोडके जो आहे त्याला त्या मुलीचं इतर अजून सुमित कांबळे याच्याबरोबर प्रेम संबंध असल्याचे समजल्याने व संशय व्यक्त केल्याने त्या अनुषंगाने तिने त्याला त्या रूममध्ये बोलवून तिचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झालेले आहे। एका घरातनं कुजलेला उग्रवास येतोय अशा स्वरूपाचा कॉल सिंहगड पोलिसांना आला। त्यांनी तातडीनं घटनास्थळ गाठलं। घरात त्यांना बेपत्ता सोनालीचा मृतदेह सापडला, तर याच घरात त्यांना एक सुसाईड नोट देखील सापडली। ही सुसाईड नोट सोनालीचा प्रियकर आरोपी सोमेश घोडकेची आहे, ज्यानं चारित्र्याच्या संशयातून आधी सोनालीची हत्या केली आणि मग घराला बाहेरून कडी लावून पळ काढला। या चिठ्ठीत त्यानं स्वतःही आत्महत्या करणार असल्याचं म्हटलंय। आरोपी सोमेश फरार झालाय। पोलीस त्याच्या मागावरती आहेत। तारीख 19 फेब्रुवारी 2019, वेळ संध्याकाळी 8 वाजता। ठिकाण नरे परिसर, सिंहगड, पुणे। सोमेश हा महाविद्यालयाजवळ भाड्यानं रूम घेऊन राहत होता। त्यानं घर मालकाला त्याचं लग्न झाल्याचं सांगितलं होतं। सोमेशचं मंगळवारी सोनालीशी फिसकटलं। सोनाली आणि तिचा प्रियकर कराडला डिप्लोमा शिकत असताना वर्गमित्र होते। सोनाली इंजिनिअरिंगच्या 4थ्या वर्षात शिकत होती, पण कुणीही कल्पना केली नव्हती की प्रियकर सैतान बनेल। आता पोलिसांनी फरार खुनी प्रियकराचा शोध सुरू केलाय आणि पथकं रवाना केलीत। कोणत्याही नात्यातून जेव्हा विश्वास उडून जातो तेव्हा ते नातं नाममात्र राहतं। हेच घडत आलंय आणि हेच पुन्हा एकदा घडलंय। यालाच म्हणतात प्रेमाचा काळा शार डोह। सागर आव्हाड, TV9 मराठी, पुणे।